मी म्हणतात नवं स्पर्धा परीक्षा देणार आहे. एकदा ती स्पर्धा परीक्षा देऊन दे म्हणजे आपल्या कष्टाचं सार्थकच झालं. होय होईल की आपलं सांगतात आई आम्हालाही एवढं पुण्य पत्रात झालं पाहिजे. झालं तसं आपलं लई हुशार आहे. चल पाहून घेऊया. हे चांगली दिसत सरकारला बी काही काम नाही मग हुंडावाल्यांनी सरकारने शेतकरी फक्त लाभ करून दे. खाऊन घ्या. एवढ्या उन्हात शेताला कशाला आलाय? त्याला अभ्यास करत बसशील का नाही? अरे अभिषेक यंदाही खूप नुकसान झालं. पाऊस वेळेवर आला नाही. वेळेच्या आधीच लागला. शेत तयार नाही. शेत तयार करताना हात लागला. पेरणी बरोबर झाली नाही. चक्राने लय वाढलं. त्यामुळे भाजणीचा खर्च लय वाढला. लागवडी व मशागतीचा खर्च लय वाढला. शासनाकडे योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्या पोहोचतील की नेते मॅडम मध्येच कष्ट करतात. शेती काय परवडत नाही. शेती करण्यात काय अर्थच नाही. एवढे नाराज होऊ नका आणि काळजी अजिबात करू नका. मी शहरात नोकरीला न जाता शेतीतच काहीतरी नवीन करणार आहे. अरे बा हे सगळं कागदावर चांगलं दिसतं. पारंपरिक पद्धतीत बदल करणं एवढं सोपं नाही. बाबा मला फक्त 2 वर्ष द्या. 2 वर्षात नाही शिकलं काय करायचं लागतं बघा. अभिषेक नको ते धाडस करू नको. चांगली नोकरी कर आणि सुखाचा संसार कर आणि आम्हालाही सुखी ठेव. बाबा मी तुम्हाला सुखात ठेवणार आहे परंतु नोकरी करून नाही तर शेती करू. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. शेतकऱ्याचे आजकाल कोणते शेतकऱ्याचे आयुष्य जास्त नाही. अनेक ते फक्त मोठमोठ्या नोकरदारांचे आहेत. अहो त्याला एकदा करून तरी बघू द्या. बघूया काय काय करतोय. तू पण म्हणतास तर करू दे. फक्त 2 वर्ष. किती वेळ झाला खुर्ची कुठे मोसे कुठे होता? अरे मी कोल्हापूरला गेलो होतो. काय करा काय झालं? अरे तिकडे मोठा गोंधळ झाला. मग काय झालं? मी गावाकडे येत होतो तेव्हा कांदा पिण्याजवळ लय बुट्टी कधी झाली होती. काय सांगतो? मी पुढं बघितलं तर पाण्यात जाऊन आलेला. मग काय झालं? पाण्यात जाऊन आलेला. मग काय झालं? माझा कुठवर तुला माहित आहे ना? अग्निशामक दलाला फोन लावला. त्या पाण्याने टँकर लावून घेतलं. त्याला कारण आग विझवली. विझवून पण चालू. म्हणून मला जरा यायला वेळ झाला. तू काय केलंस? काय सांगतो मित्रा माझी गंमत झाली. गंमत? कसली गंमत? आता गावासाठी वैद्यकासाठी शेतात गेलो होतो. मग काय झालं? गवताची पहिली टिपी कापून तोवर मला ससा दिसला. ससा? मग काय झालं? त्या हातात मी धरला आणि खुरपं बिरपून मारलं. मग काय झालं? मग काय झालं? ते खुरपं तिला मागच्या भागात जाऊन अडकलं. बरं मग काय झालं? ससा पुढे पडत माझं गावात पडत. ससा पुढे पडत मी माझं स्वतःही पेटणं मारत होतो. मग ससा पुढे पळत गेला आणि एका डाळीला अडकला. मग मी सावकाश गेलो. सशाला धरलं. तुझ्या मागच्या भागाचं सावकाश खुरपं काढलं. तुला चुलीनं बांधला. पिंडा बांधला. डोकं घेतलं आणि गावाला गावाची टका वगैरे करून वाटायचं. मग काय झालं? त्याला चाललो तर गावाला वगैरे टाकली. तसा कापला. त्याचा रस्ता गेला आणि आता जीव कशाला म्हणतात आपल्यावरती असं कधी गावात पडत होय? जेवढा कधी पाण्यात टाकायला अरे अरे अभिषेक आपल्याला काय झाला? आपल्याला शेतीसाठी काहीतरी वेगळं करायचं आहे. शेती काय वेगळं करणार? शेती म्हणजे नुसतं शेती
नमस्कार. नमस्कार अभिषेक. कसं काय येणं केलं? मला सेंद्रिय शेतीबद्दल माहिती हवी. खूप छान. तुमच्यासाठी तर शेतीत येणं ही खूप चांगली गोष्ट आहे. मला ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेतीबद्दल माहिती हवी आहे. खूप चांगली कल्पना आहे. ठिबक सिंचनमुळे पाण्याची बचत होते आणि सेंद्रिय शेतीमुळे मातीची सुपीकता ही टिकून राहते. त्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. तसेच आज आपल्या गावात पारंपरिक शेतीचे दुष्परिणाम याविषयी व्याख्या देण्यासाठी डॉक्टर मॅडम येणार आहेत. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना बोलले मी थांबवता येत नाही. नमस्कार. या या. आमच्या गावात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना आरोग्याची माहिती द्या. नमस्कार. नमस्कार. मी भाग्यवती पाटील. मी एक डॉक्टर आहे. नमस्कार. मी भाग्यवती पाटील. मी एक आज डॉक्टर आहे. मी आज तुमच्या गावामध्ये तुम्हाला सर्वांना सेंद्रिय शेती व आरोग्याविषयीची माहिती देण्यासाठी आलेली आहे. प्रथमतः मी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना धन्यवाद देते की आपण मला या ठिकाणी बोलवले. तसेच कृषी अधिकारी मॅडमांच्या मदतीमुळे मी आज इथे येऊ शकते. मित्रांनो, खरोखरच आपल्या मनामध्ये सेंद्रिय शेतीविषयीची जागरूकता निर्माण करून आपण सेंद्रिय शेती करण्याची खरोखर गरज आहे. आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. तसेच कीटकनाशकांचा देखील वापर करतो. त्यामुळे जमिनीत उपयुक्त जीवाणू नष्ट होतात व जमिनीचा पोत बिघडतो. तसेच आपण आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करतो. त्यामुळे जमीन शारपट होऊन जमिनीची उपजाऊपणा कमी होत आहे. शेती ही तोट्याची बनत जाते. शेतकऱ्याला शेती करणं अवघड जाते. म्हणून आपण सर्वांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे. कारण आज बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीला मागणी आहे. त्यामुळे सर्वांनी सेंद्रिय शेती करा. कारण सेंद्रिय शेतीतून आपल्याला फायदाही होऊ शकतो. हे एवढ्यावरच न थांबता याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होत आहे. तुम्हाला सर्वांना तर तुमचं आरोग्य प्रिय आहे ना? मग आपण आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकवून त्या भाजीपाल्यावर आपण रासायनिक खते, तणनाशक, कीटकनाशकांचा मारा करतो. त्या पालेभाज्या, फळभाज्या आपल्या आहारामध्ये समावेश असतात व त्या अन्नामार्फत आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे आपल्यामध्ये पोट विकारासारखे आजार होऊ शकतात. तसेच कॅन्सरसाठी दुर्धर आजारही आपल्याला होऊ शकतो. आज आपल्या जवळील गावातील शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचे अनेक रुग्ण आढळताना दिसून येत आहेत. याचं कारण देखील हेच आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कारण सेंद्रिय शेती करण्याची आज काळाची गरज आहे. आणि आपला पर्यावरणाचा विनाश आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करा. आरोग्य संपन्न आपला देश बनवा. एवढे बोलून मी थांबते. आज तुम्ही उपस्थित वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. मॅडम, सेंद्रिय शेती करण्यामध्ये काय लागते? सेंद्रिय शेती करणे म्हणजे रासायनिक खतांऐवजी कीटकनाशकांऐवजी गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर करते. गांडूळ खत तयार करण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. याचे अंमलही आपण करू शकतो. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवू? तुषार सिंचन, ठिबक सिंचन यांच्याद्वारे आपण कमीत कमी पाण्यामध्ये ठिबक सिंचन यांच्या अनुदानाने आपण ही करू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट ई-बीज पाहणी. या ॲपचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा वीज. या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी ई-बीज पाहणी या ॲपवर नावनोंदणी करावी. ज्यामुळे सरकारच्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. जर आपण या ॲपवर नावनोंदणी केली नाही तर सरकारच्या अनेक योजना आपल्यापासून वंचित राहतील. आपल्याला जरा शेतीकडे लक्ष घातलं पाहिजे. काय करायचं आहे शेतीत लक्ष घालायचे? आपला पोरगा तिकडे घालतोय ना लक्ष. तो काय करतोय? मला काय त्याच्याकडनं अपेक्षा नाही. अरे बाबा, कुठे गेला होतास? गावात कृषी अधिकारी मॅडमवर